रामकृष्ण हरी. हरिभक्ती परायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांची शिकवण जाणून घेणार आहोत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. माझा सर्वांना हाच उपदेश आहे की आपल्या आयुष्याचा नाश करू नका. सर्वांच्या पायावर नम्रपणे मस्तक ठेवून मी विनंती करत आहे की सर्वांनी आपले चित्त शुद्ध करून भगवान श्रीकृष्णांची भक्ती करावी. एकाग्र चित्ताने मन शुद्ध करून भगवान श्रीकृष्णांचे नामस्मरण करण्यातच मनुष्य जन्माचे हित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुम्हाला फार काय शिकवावे. ज्यामध्ये मनुष्य जन्माचे हित आहे असा व्यापार तुम्ही करा. संत तुकाराम महाराजांचे चरित्र वाचताना आपल्या लक्षात येते की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जी शिकवण त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी दिली ती प्रथम त्यांनी आपल्या आचरणात आणली. त्यांचा जन्मच धर्माचे पालन आणि पाखंड खंडनासाठी झाला होता आणि हे कार्य त्यांनी कोणतीही तडजोड न करता केले. हे पवित्र कार्य करताना तुकाराम महाराजांना तत्कालीन समाजाबरोबर कठीण संघर्ष करावा लागला. वैष्णव सर्वसाधारणपणे कोणाची निंदा करीत नाहीत, पण त्याचबरोबर सर्व अज्ञानी जीव भगवंताला विसरून जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रामध्ये सापडून दुःखच भोगत आहेत हेही त्यांना पाहवत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी करुणा भावनेने लोकांना प्रचार केला. तुकाराम महाराज म्हणतात, जग तरी आम्हा देव, परी हे निंदितो स्वभाव. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. काळाच्या हाती पडून जीव दुःख भोगतात हे मला पाहवत नाही. म्हणून त्यांच्याच परमहितासाठी त्यांच्या स्वभावाची मी निंदा करीत आहे. एरवी सर्व जीव हे भगवंतांचेच अंश आहेत, त्यामुळे आम्हाला विष्णुमय जग वाटते. परंतु दुर्दैवाने आपले भगवान श्रीकृष्णांशी असलेले सनातन नाते विसरून सर्वजण या जगात दुःख भोगत आहेत. हे पाहून आमचे अंतःकरणात कळवळा उत्पन्न होतो. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी. त्याचसाठी आम्ही भगवान श्रीकृष्णांनी दिलेला उपदेश आपणासाठी पुन्हा सांगत आहोत. यात माझे मनाचे काही सांगत नाही. तुकारामांनी आपल्या जीवनात गीता भागवताच्या उपदेशानुसार आचरण केले आणि तोच उपदेश त्यांनी सर्वांसाठी दिला. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मनुष्य जन्माचे सार्थक कशामध्ये आहे हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी. जन्मा आली याचे फळ, अंगी लागो नेदी मळ. तुका म्हणे भले त्यांच्या नावे मानवले. विठोबाचे दास व्हायचे असेल तर मनुष्य जन्मास यावे. नाहीतर या जगामध्ये कुत्री डुकरे सुद्धा बापुडी जन्माला येतातच ना. मनुष्य जन्माचे फळ हे आम्हाला लागलेल्या त्रिविध ताप व त्रिगुणांच्या मळीपासून मुक्त होण्यातच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे भगवान श्रीकृष्णांच्या नामस्मरणाचा आश्रय घेतात तेच धन्य आहेत. अज्ञानी मनुष्य या जगात आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करीत राहतो, पण शेवटी त्याच्या समोर दुःखच येते. याची आठवण करून देताना तुकाराम महाराज म्हणतात, धन मिळवोनी कोटी, सवे न येरे लंगोटी. पाने खाशील उदंड, अंती जाशी सुकल्या तोंड. पलंग न्याहल्या सुपती,
शेवटी गोवर्या सांगाती. तुका म्हणे राम एक विसरता आश्रम. अरे मानवा, जरी तू आपल्या आयुष्यात अविश्रांत श्रम करून कोट्यावधी संपत्ती मिळवलीस तरी मृत्यू आल्यावर तुझ्याबरोबर लंगोटी सुद्धा येत नाही. पानाचे विडे खाऊन तोंड रंगवतोस, परंतु अखेर सुकल्या तोंडाने जावे लागते. पलंगावर आरामदायी गादी टाकून निजण्याचे सुख वाटते, परंतु शेवटी गोवऱ्यांशी संबंध येणार आहे हे विसरतोस. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एक श्रीराम नाम जर तू विसरलास तर तुझा मनुष्य जन्म व्यर्थ होईल. कलियुगामध्ये लोक आळशी, भांडखोर, दुर्दैवी, सदैव अनेक समस्यांनी त्रस्त असल्याने केवळ नामसंकीर्तनच या त्रासातून मुक्त करून आपल्याला भगवत प्रेम प्राप्त करून देते. एकदा जर का नामरुची उत्पन्न झाली की मग इतर सर्व गोष्टी तुच्छ वाटू लागतात. यासाठी इतर सर्व मार्ग सोडून केवळ हरिनाम संकीर्तनाचा आश्रय घेण्यासाठी विनंती करताना तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, या विण आणिक असता साधन, वाहतसे आण विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. हरिनाम संकीर्तन करणे हे साधन भगवत प्राप्तीसाठी सर्वात सोपे आहे. त्या योगाने अनेक जन्मांची पापे आपोआपच जळून जातील. ह्या नामस्मरणाने नारायण सुखाने घरी येतो. त्यासाठी दुसरे श्रम अथवा वनामध्ये जाण्याची गरज नाही. एका ठिकाणी बसून एकाग्र चित्ताने प्रेमाने अनंताचे नाव घ्यावे. रामकृष्ण हरी विठ्ठला केशवा हा मंत्र सर्व काळ जपावा. मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो, दुसऱ्या कुठल्याही साधनाने भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नामस्मरण हे सर्व साधनांपेक्षा सुलभ आहे. जो कोणी शहाणा असेल तो या ठिकाणी आश्रय घेईल. आपल्याला मिळालेल्या मनुष्य शरीराचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी कसा करावा हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुखा, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा जीवा, नको सोडू या केशवा. हे माझे वाचे, तू विठोबाचे नाम निरंतर घेत जा. डोळ्यांनो, तुम्हाला सौंदर्याचे सुख घ्यायचे आहे तर विठोबाचे मुख पहा. कानांनो, माझ्या विठोबाच्या गुणांचे वर्णन ऐका. हे मना, तू विठोबाच्या चरणापाशीच धावत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, तू काही करून केशवाला सोडू नकोस. अशा प्रकारे आपली सर्व इंद्रिये भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कार्यरत करणे यालाच भक्ती म्हणतात. अशी एकनिष्ठ भगवान श्रीकृष्णांची भक्ती आपण कोणत्याही आश्रमामध्ये व वर्णामध्ये राहून करू शकतो.
सर्वसामान्यपणे गृहस्थ आश्रमात राहून भक्ती कशी करावी याबद्दल सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी, प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा, तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ, उदर पोषणापुरते काम करावे पण निरंतर मुखाने भगवन नाम अगत्याने घ्यावे. कृष्ण भावना प्राप्त करणे हेच सर्व कर्मांचे कारण असावे. आपली सर्व कर्मे सेवा भावनेने भगवंतांशी जोडावीत. तुकाराम महाराज म्हणतात, आपली सर्व बुद्धी व बळाचा वापर भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठीच करावा. या कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचा मार्ग सोपा असला तरी या मार्गावर येणारे अडथळे तुकारामांना माहीत होते. अध्यात्माच्या नावाखाली भोंदू साधू, वैरागी, बाबा, तथाकथित गुरु, धर्मोपदेशक हे सर्वसामान्य लोकांना फसवितात हेही त्यांनी पाहिले होते. अशा धर्माच्या आवरणाखाली अधर्माचा प्रचार करणाऱ्या तथाकथित साधूंचा उल्लेख तुकारामांनी अनेक अभंगांतून केला आहे. अशाच एका अभंगात ते म्हणतात, ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे भांग वाढवली, भांग भुरका हे साधन पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग. या कलियुगामध्ये असे तथाकथित संत आहेत की त्यांच्या तोंडामध्ये तंबाखूची नळी असते. त्यांनी स्नानसंध्यादी आचार बुडवून भांग ओढण्याची प्राप्ती करून घेतली आहे. भांग, तंबाखू खाणे आणि चहा, कॉफी, दारू इत्यादी मद्यपान करणे हेच त्यांच्या पचनी पडले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व ढोंगी आहेत. त्या ठिकाणी पांडुरंग कसा असेल? प्रामाणिक साधू वैष्णव कधीही गीता भागवत शास्त्र सोडून उपदेश करीत नाहीत. सर्व वेदांचे सार भगवान श्रीकृष्णांची शरण घेणे हेच आहे आणि संकीर्तन करणे हाच युगधर्म आहे. पण भोंदू साधू व गुरु या मार्गापासून सर्वांना परावृत्त करून आपला शिष्य समूह कलियुगामध्ये गोळा करतात. यासाठी देवदेवतांचे उपासक, जादूटोना, शक्तिपूजक, हेंद्री सेंद्री दैवते, निराकारवादी, शून्यवादी, मायावादी इत्यादी अभक्तांपासून ज्यांना प्रामाणिकपणे आध्यात्मिक उन्नती करावयाची आहे त्यांनी सतर्क राहण्याचा इशाराही आपल्याला अनेक अभंगांतून तुकाराम महाराजांनी दिला आहे. मनुष्य जन्मात आध्यात्मिक जीवनाला प्राधान्य देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठीच भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे संत तुकारामांसारखे शुद्ध वैष्णव भक्त आपल्याला या धर्माचरणामध्ये मार्गदर्शन करतात. जोपर्यंत आपले मन इंद्रिय तृप्तीमध्ये अडकले आहे तोपर्यंत आपली सर्व दुःखातून मुक्तता होत नाही. यासाठी आपले आचरण कसे शुद्ध करावे याबद्दल मार्गदर्शन करताना श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगितले आहे की द्युतं पानं श्रियस्सुना यत्रा धर्मश्चतुर्विधः. ज्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करावयाची आहे त्यांनी विशेषतः राजा, धर्मशील मनुष्य, सार्वजनिक नेता, ब्राह्मण, आध्यात्मिक संन्यासी यांनी जुगार, मद्यपान, स्त्रीसंग, मांसाहार या 4 अधार्मिक गोष्टींच्या संपर्कात सुद्धा येऊ नये. अशा अधार्मिक पापाला प्रवृत्त करणाऱ्या 4 गोष्टींबद्दल तुकाराम महाराज आपल्याला काय शिकवतात ते समजून घेऊ. अरे हे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझ व्हावे, द्यूत कर्म मनोभावे सारी पाट खेळावा, मग कैचे हरीचे नाम निजे लिया जागा राम, जन्मोजन्मीचा अधम दुःख थोर साधिले, विषय सुखाचा लंपट दासी गमनी अतिधीट, तया तेची वाट अधोगती जावया,
आणिक एक कोड नरका जावयाची चाड, तरी संत निंदा गोड करी कौतुके सदा. तुका म्हणे ऐसे मना लावी राम पिसे, नाही तरी आलिया सायासे फुकट जासी ठकोनी. जर तुला मनुष्य जन्म व्यर्थ जावा असे वाटत असेल तर मुखाने जुगार खेळ. असे झाल्यावर हरीचे नाम कशाला तोंडात येईल. जो हरिभक्तीमध्ये आळशी आहे त्याला नित्य आनंदाचा कसा अनुभव येईल. उलट त्याला जन्मोजन्मी दुःखच प्राप्त होईल. विषय सुखाविषयी अतिशय आसक्त व परस्त्री भोगण्याविषयी उत्साही राहणे हा अधोगतीला जाण्याचा मार्ग आहे. आणि तुला नरकात जायची इच्छा असेल तर संतांची निंदा सर्व काळ आवडीने करत जा. अशी ही नरकाला नेणारी कामे न करता मनाला रामाचे वेड लाव, नाहीतर मोठ्या सायासाने मिळालेला मनुष्यजन्म व्यर्थ जाईल. नशा मद्यपान याविषयी सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, साधक झाले कळी गुडगुडीची लांब नळी, पची पडे मद्यपान भांग भुरका हे साधन. अभेदाचे पाठांतर अतिविषयी पडी भार, चेल्यांचा सुकाळ पिंडदंड भगपाळ. सेवा मानधन बरे इच्छेने संपन्न, सोंगाच्या नरकाडी तुका बोडोनिया सोडी. कलियुगामध्ये बिडी सिगारेट गुडगुडीची लांब नळी तोंडामध्ये धरून सेवन करणारे साधक पुष्कळ आहेत. भांग तंबाखू चहा कॉफी आणि दारूसारखे मद्यपान करणे हेही त्यांच्या पचनी पडले आहे. आत्मस्थितीचे वर्णन करणारी वाक्ये पाठांतर करूनही त्यांच्या हृदयात विषयांविषयी इंद्रिय प्राप्तीची आसक्ती आहे. त्यांच्यासारख्याच शिष्यांचा सुकाळ त्यांच्या अवतीभोवती असतो. त्यांचे देह चांगले जाडजूड व दंडही चांगले पोचलेले असून ते सर्व चांगलेच विषयासक्त असतात. दुसऱ्याने केलेली सेवा मानधन यांच्या इच्छेने त्यांना संपन्न झाल्यासारखे वाटते. असे हे ढोंगी सोंगाडे गुरु आणि साधक नरकासच जाणार आहेत. त्यांची मी चांगलीच फजिती करून सोडतो. आध्यात्मिक साधकासाठी मैथून हा फार मोठा अडथळा आहे. स्त्री पुरुष संघाविषयी तुकाराम महाराज सांगतात, स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या. नाठवे हा देव न घडे भजन, लाचावले मन आवरेना. हे नारायणा, मला स्त्रियांचा संग नको, मग त्या लाकडाच्या दगडाच्या किंवा मातीच्या का असेनात. कारण त्यांच्या संगतीने भगवंत आठवत नाहीत आणि भगवंतांचे भजनही होत नाही व विषय सुखाला लाचावलेले मन आवरले जात नाही. आणखी एका अभंगात तुकाराम महाराज सांगतात, पतनासी नेती तिचा खोटा स्नेह प्रीती, विधी पुरते कारण बहु वारावे वचन. सर्वस्वासी नाडी ऐसी लाघवाची गोडी, तुका म्हणी दुरी राखता हे तेची वरी. जी स्त्री आपल्या पतीस पतनाकडे नेते तिचा स्नेह व प्रेम खोटे आहे. अशा स्त्रीशी शास्त्रविधी पुरताच संबंध ठेवावा. ती पतीला सर्वतोपरी फसविणारी आहे व गोड गोड संभाषण करून संसारात गुंतविणारी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तिला दूर ठेवण्यातच आपले कल्याण आहे. सर्वसामान्य व्यक्तीला हा उपदेश म्हणजे स्त्री पुरुष संबंधाची निंदा वाटणे स्वाभाविकच आहे. पण याचा मतितार्थ असा आहे की स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून न पाहता व केवळ मैथून हाच गृहस्थाश्रमाचा उद्देश न ठेवता पती पत्नींनी आध्यात्मिक भावनेने भगवतभक्ती करण्यासाठी एकत्र राहावे, हा त्या उपदेशामागील उद्देश आहे. त्यात स्त्रीची निंदा नसून तिचे कामुक पुरुषांपासून संरक्षण आहे. तुकाराम महाराजही गृहस्थच होते. त्यांनी आपल्या पत्नीला गृहस्थ आश्रमाचा उद्देश सांगताना म्हटले आहे,
किंचित हे सुख टाकी व थुंकोनी पावसील घणी परमानंद. तुका म्हणे थोर चुकती सायास भवबंध पाश तुटोनिया. भौतिक संसारातील तुच्छ सुखाला तू थुंकून टाक, म्हणजे तुला सर्व प्रकारे तृप्त करणाऱ्या परमानंदाची प्राप्ती होईल. तुकाराम महाराज म्हणतात, जर तू हरिभजन केलेस तर भवबंधाचे पाश तुटून सर्व लेशातून तुझी सुटका होईल. अशा धार्मिक वृत्तीच्या स्त्रीचा सन्मान करताना तुकाराम महाराज म्हणतात, पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाई चेची. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. परस्त्रिया आम्हास रखुमाईप्रमाणे आहेत असा आमचा पहिल्यापासून निश्चय आहे. हे माते, तू परत जा. आम्हाला वश करण्याचे तू प्रयत्नसुद्धा करू नकोस. आम्ही विष्णुदास तसे नाही. प्रत्येक पुरुषाने परस्त्री माते समान मानली पाहिजे. इतर भोगवस्तूंसारखे स्त्रीला एक भोगवस्तू म्हणून पाहू नये. यासाठी धर्मशास्त्रे स्त्रीवर तिच्याच संरक्षणासाठी डोक्यावरून पदर घेणे, सर्वांग झाकणे, बुरखा घालणे यासारखी देश काल परिस्थितीनुसार बंधने घालतात. छत्रपती शिवाजीराजांनी सुद्धा आपल्या उदाहरणावरून परस्त्रीला माते समान कसे पाहावे हे सर्व जगाला दाखवून दिले आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या बंदिस्त सुनेला पाहून त्यांनी तिला कसे आदराने व सन्मानाने वागविले हे सर्व श्रुत आहे. स्त्री समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे. यासाठी स्वतःच्या आईप्रमाणेच तिचा सन्मान केला पाहिजे. यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, पराविया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे. तुका म्हणे देव जोडे याचसाठी, आणि कते आटी न लगे काही. परस्त्रीला आईप्रमाणे मानल्यास तुमचे द्रव्य कधी खर्च होते काय? पण असे केल्याने तुम्हाला भगवत प्राप्ती होईल. त्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. परद्रव्य परनारीचा अभिलाष, तेथुनी हारास सर्व भाग्या. दुसऱ्याचे द्रव्य व दुसऱ्याची स्त्री यांची जो इच्छा करतो त्याच्या भाग्याच्या नाशाला तेथूनच सुरुवात होते. परद्रव्य परनारी अभिलाषुनी नाकधरी, जळो तयाचा आचार व्यर्थ भार वाहे खर. जे कोणी परस्त्री व परद्रव्याचा भोग मिळावा अशी इच्छा मनात धरून अनुष्ठानाच्या प्राणायामाच्या निमित्ताने नाक धरून बसतात, अशा गाढवाने ज्ञानाचे ओझे व्यर्थ वाहिले आहे, म्हणून त्याच्या आचरणास आग लागो. अहिंसेवर तर भागवत धर्माचा मोठा भर आहे. हिंसा करणाऱ्याच्या हृदयात दयाभाव असू शकत नाही. कधीकधी धर्माच्या नावाखाली देवी देवतांचा तथाकथित नवस फेडण्यासाठी अथवा स्वतःच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पशूंची हत्या करणाऱ्यांना तुकाराम महाराज सावध करताना म्हणतात, आणिकांच्या कापिती माना निष्ठुरपणा पार नाही. करीती बेटे उसणवारी यमपुरी भोगावया. सेंदराचे दैवत केले नवस बोले तयासी. तुका म्हणे नाचती पोरे खोडिता येरे अंग दुखे. काही दुष्ट लोक इतरांच्या माना कापतात. त्यांच्या निष्ठुरपणास सीमाच असत नाही. हे दुष्ट लोक नरकवास भोगण्यासाठी ही उसनवारीच करीत आहेत. शेंदूर किंवा कुंकू दगडाला फासून त्याला नवस बोलून त्यांच्यापुढे कोंबडी, बकरी इत्यादी पशूंची हत्या करणे याला निष्ठुर लोक देवपूजा समजतात. तुकाराम महाराज म्हणतात, ही माणसे देवाच्या नावाने नाचतात. त्यांना दोष दाखविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अंग दुखल्या इतके दुःख होते. मांस खाता हौस करी जोडुनी वैरी ठेविला. कोण त्याची करील कीव जीवे जीव नेणती. पुढिलांसाठी पाजवी सुरी आपुली चोरी अंगुळी. तुका म्हणे कुटीती हाडे आपल्या नाडे रडतील. जर पशूंचा वध करून आनंदाने कोणी मांस खाईल तर त्यांनी
वैरी जोडून ठेवला आहे हे तो जाणत नाही. आपल्या जीवाप्रमाणे दुसऱ्यांचा जीव जाणत नाही तर अशा दुष्टाची दया कोणास येईल. दुसऱ्याचा वध करण्यात शस्त्राला सुरीला धार लावतो त्यावेळी आपल्या करंगुळी देखील धक्का लागू देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, दुसऱ्यांची हाडे कुटून खातात पण हत्येच्या कर्माचे फळ भोगताना दुःख झाले की रडतील. यासाठी मांसाहाराचा त्याग करून भगवंतांचा प्रसाद ग्रहण करण्याचा सल्ला तुकाराम महाराज आपल्याला देतात. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, एर वेठ्या पोट भरी चाम मसकाचे परी. जेवूनिया तोची घाला हरी चिंतनी केला काला. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करून भोजन केल्याने ते अन्न पवित्र होते. याशिवाय नुसतेच अन्न खाल्ल्याने कातड्याची पखाल भरल्याप्रमाणे होते. जे हरिनाम स्मरण करून प्रसाद सेवन करतात ते भगवत कृपेने तृप्त होतात. तुकाराम महाराज म्हणतात, जे विठ्ठल नावाच्या मिश्रणाने तयार झाले त्याला फार चांगली गोडी प्राप्त होते. आपण जे खातो त्याचप्रमाणे आपले विचार बनतात. आपल्या विचाराप्रमाणे आपले आचरण असते आणि आपल्या आचरणाप्रमाणे आपले बोलणे असते. याच कारणासाठी तुकाराम महाराज आपल्याला कांदा लसूण विरहित सात्विक अन्न भगवान श्रीकृष्णाला अर्पण करून सेवन करण्यास सांगतात. त्यामुळे आपली भावना पवित्र होते व शुद्ध विचारही मनामध्ये येतात. काही लोक म्हणतात, सर्व काही भगवंतांनीच निर्माण केले आहे. सर्व खल्विंदम ब्रह्म, सर्व ब्रह्मच आहे तर मनाला येईल ते खाण्यास काय हरकत आहे. यावर तुकाराम महाराज म्हणतात, कांद्यासाठी झाले ज्ञान तेणे जन नाडिले. तुका म्हणे कैचे ब्रह्म अवघा भ्रम विषयांचा. कांदे देखील ब्रह्मच आहेत असे सांगून काही गुरु लोकांना फसवितात. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांच्या ठिकाणी सर्व विषयांचा भ्रम आहे, तेथे ब्रह्म कशाचे आहे. असे गुरु स्वतःला पुराणिक म्हणवितात. पुराणिक म्हणविती जाणूनी कांदे ते भक्षती. अगस्तीचे मूत्रमूळ लावणी म्हणती कृष्णावळ. बदराहीच्या पाडी दाढा लागे तुकयाच्या हुंदडा. आम्ही पुराणिक आहोत असे म्हणतात पण पुराणातील निषिद्ध वचनांचा अर्थ माहीत असूनही कांदे खातात. कांदे किसून त्याला मीठ लावतात आणि त्याचे नाव कृष्णावळ म्हणजे कोशिंबीर ठेवतात. तुकाराम महाराज म्हणतात, कठोर शब्दांचा तडाखा देऊन त्याचे मी दात पाडित आहे. भगवान श्रीकृष्णांना कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य अर्पण करून सेवन करणाऱ्या भाग्यवान भक्ताचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्मादिकांसी हे दुर्लभ उच्चिष्ट नका मानू वीट ब्रह्मरसी. अवधियान पुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वळला समर्थ अवघेची आर्त पुरवितो. सारे येथे ऐसे नाही कदा काळी पुढती वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगाते निरुपम. भगवान श्रीकृष्णांचा फक्त प्रसादच ग्रहण करा, अन्य कोणतेही अन्न सेवन करू नका. असे केल्याने भगवत कृपेचे आपण अधिकारी व्हाल. असा भगवत प्रसाद ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्मिळ आहे. म्हणून प्रसाद घेण्यास कंटाळा करू नका. सर्वांना पुरून उरेल एवढे पात्र भरून प्रसाद सेवन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. सर्वांनी इच्छा पूर्ण करणारा इच्छादानी समर्थ येथे प्रसन्न झाला आहे. ह्या प्रसादाचे सेवन कोणीही कितीही केले तरी तो कधी संपत नाही, उलट पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, हा स्वयंपाक लक्ष्मीने स्वतः केला आहे.
आणि तिला मदत करणारा प्रत्यक्ष निरुपम असा परमेश्वर आहे. या सर्व शिकवणीचा सारांश काय आहे ते पाहूया. सारांश रूपाने सांगावयाचे झाल्यास मनुष्य देह अतिदुर्मिळ आहे. कुत्र्या मांजराप्रमाणे केवळ आहार, निद्रा, भय, मैथून यामध्ये वाया न घालविता सर्व दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेऊन भगवत धामास जाण्यासाठी हा देह आपल्याला मिळाला आहे. भागवत धर्माचे पालन करून म्हणजे गीता भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे पापरहित जीवन जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. यासाठी जुगार, नशापान, अवैध स्त्री पुरुष संग व मांसाहार यांचा त्याग करावा. भगवान श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून प्रसाद रूपाने ग्रहण करावे. नित्य नियमाने हरिनामाचा जप करावा व भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये राहून गीता भागवत आदी ग्रंथांचे श्रवण करावे. आपले जीवन भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी अर्पण करावे. असे आचरण केल्याने या मनुष्यदेहाचे सार्थक होईल व आपल्याला याची देही परमानंदाची प्राप्ती होईल. दुर्लभ मनुष्य जन्माचे सार्थक करा. हरे कृष्ण महामंत्राचा नित्य नियमाने जप करून जीवन पवित्र व आनंदी बनवा. जय श्री कृष्ण. रामकृष्ण हरी.